हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तांदळाचे पापड करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत। मी इथे एक अर्धा किलो जाडे तांदूळ घेऊन ते 3 दिवस पाण्यात भिजत ठेवले होते। मग 3 दिवस रोज त्याचं पाणी चेंज करून आणि ते 2 दिवस मग उन्हात सुकवून त्यात 2 चम्मच जिरं आणि ओवा घालून ते बाजारातून दळून आणलेले आहेत। मी ते एक अर्धा किलो पिठासाठी एक 25 घार पापडकर यूज केलेला आहे आणि पाव चम्मच मीठ आणि थोडंसं तेल। तर सर्वप्रथम मी पापडांची उतरवणी घेण्यासाठी एका टोपामध्ये 3 ग्लास पाणी उकळवत ठेवलेलं आहे। मी ते अर्धा किलो पिठासाठी 3 ग्लास पाणी यूज केलेलं आहे। आता मी त्यात एक पाव चम्मच मीठ टाकलेलं आहे। मी ते एकदम थोड्या प्रमाणात मीठ यूज करते कारण की मी नंतर पापडखरही यूज करणार आहे। आता मी या पाण्याला पूर्णपणे उकळी येऊन देणार आहे। तुम्ही बघू शकता इथे पाण्याला अशी पूर्ण अशी उकळी आलेली आहे। मी त्यात आता एक 25 ग्राम पापडखर टाकलेला आहे। गॅस थोडी लो करून मी त्यात जे आपण अगोदर ऑलरेडी पीठ बनवून ठेवलेलं होतं तांदळाचं ते मी आता टाकणार आहे। आता मी ह्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण भाकरीची उतरवणी घेतो त्याच प्रकारे मी इथे पापडांची उतरवणी घेतलेली आहे। जेमतेम 5 ते 10 मिनिटे मी इथे व्यवस्थित एकत्रित करून घेते। आता हे एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता मी ह्याच्यावर एक तुम्ही बघू शकता हे किती सॉफ्ट आहे ते। मी आता ह्याच्यावर प्लेट देऊन एक 10 मिनिटे याला थोडंसं थंड करून घेणार आहे। प्लेट देऊन मी ठेवलेलं आहे कारण की जे आतल्या आत थोडंसं फुगलं जातं पीठ। मी एकदम पण थंड करून घेणार नाही आहे। हे थोडंसं थंड झालेलं आहे। मी आता थोडंसं तुम्हाला हे मळून दाखवते। एकदम पण थंड करू नका जेणेकरून पीठ नंतर जास्त घट्ट होतो आणि मळताना जास्त प्रॉब्लेम येतो। म्हणून थोडं गरम असतानाच पीठ मळायला घ्या आणि ज्या प्रकारे आपण चपातीचं भाकरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे मी हे आता पीठ मळून घेणार आहे। मळण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी देखील यूज करणार आहे। एकदम पण पाणी घेऊ नका ज्याच्याने पीठ अतिशय पातळ होण्याची शक्यता असते। खूप थोडं पाणी घ्या असं। आता मी त्यासाठी मळण्यासाठी थोडंसं तेल देखील यूज करणार आहे। जेमतेम मी 5 ते 10 मिनिटे हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता हे माझं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता हे किती सॉफ्ट आहे ते। आता मी एक छोटे ह्याचे बॉल्स करून घेणार आहे। आणि जे अगोदर मी पीठ उतरवणीसाठी यूज केलेलं तेच पीठ वापरून मी इथे हा पापड लाटून घेणार आहे। खूप हलक्या हाताने लाटून घ्या आणि हा झाला तर कमीत कमी पीठ यूज करा। डबल पीठ लावू नका पापडला। जर डबल पीठ लावला तर ते जेव्हा आपण पापड तळतो तेव्हा तो सगळा पीठ तेळात पडतो। आणि झालं तर पातळ शक्यतो जास्त पातळ करा। आता हे पापड मी 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेणार आहे। मी तुम्हाला हे सुकल्यानंतरचे पापड दाखवते।
मी अतिशय छोट्या साईजमध्ये हे पापड बनवलेले आहेत, कारण की हे पापड तळल्यानंतर ह्याची साईज खूप डबल होते. तळण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता अवघ्या 2 ते 3 सेकंदात हा पापड फुलून पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याची साईज किती डिफरन्स आहे. हे पापड तुम्ही आरामात 1 वर्ष तरी साठवून ठेवू शकता. तुम्हाला माझी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.